साखरगावच्या शेकडो ग्रामस्थांचा मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश। 2-4 मीटिंग यापूर्वी झाल्या, परंतु योग्य वेळ येत नव्हती, ती आज आली। प्रवेशकर्त्यांमध्ये बरेचसे सगळे सोयरे दिसत आहेत, याचे फार समाधान आहे। एखाद्याला शब्द दिला तर आम्ही कधीच मागे हटत नाही, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कुशीतले मावळे आहोत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत साखरला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री नामदार गोगावले यांनी उपस्थितांना संबोधले। पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी व जगताप कुटुंबियांच्या समर्थकांनी मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश आहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, नगरपंचायत बांधकाम सभापती सिद्धेश शेठ, नगरसेवक नागेश पवार, विभाग प्रमुख तानाजी निकम, उपतालुका प्रमुख संजय मोदी, बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दत्ताराम मोरे, काशीनाथ कुंभार, नारायण साणे यांसह युवा सेना, महिला आघाडी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलादपूर तालुक्यातील गेल्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचा वालेकिल्ला राहिलेल्या साखर गावातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार बरेशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी भरत चोरगे, संजय चोरगे, पांडुरंग चोरगे, स्वप्नील चोरगे, गणेश मालुसरे, सुनील मालुसरे, सरपंच सौ मुकणे, प्रकाश कदम, प्रभाकर पवार, नारायण तांदळेकर, साखर बोरस बोधजन मंडळाचे अध्यक्ष संजय खरे, सचिव प्रवीण पवार यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। गावातील माजी सरपंच भरत चोरगे यांच्या पुढाकाराने संपूर्ण ग्रामस्थांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत विकासाच्या दिशेने एकसंघ पाऊल टाकले। चोरगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला असून गावाच्या प्रगतीसाठी हा टप्पा निर्णायक ठरणार आहे। साखर गावाच्या पक्षप्रवेशामुळे देवळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून आगामी राजकीय समीकरणात हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून म्हटले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर, रायगड। वाईट लागेल।